कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वेदा, झालीस तयार? हे बघ, इथे तुझा डबा ठेवलाय आणि इथे बॉटल ठेवली आहे। हा, वेदा पाडव्याच्या दिवशी किती सुंदर दिसत होती आणि तो ड्रेस, तो तर खूप सुंदर दिसत होता तिच्यावर। हा, फक्त एका गोष्टीची कमी होती, केस विंचरून छान बांधून घेतले असते ना तर अजून सुंदर दिसली असती। आज प्रयत्न करून बघू का? वेदा, आज आपण तुझे केस विंचरायचे का? ये, मी तुझ्या ना मस्त वेण्या घालून देते। अगं वेदा, किती दिवस झाले तू केसच विंचरले नाहीयेत। चल ना। बरं, आता तुला त्या यमुनाबाई सारखंच व्हायचंय म्हटल्यावर मी तरी काय करणार ना। हा, राहू दे, नको विंचरूस केस। बापरे, कशी आहे ती यमुनाबाई? काय? अच्छा, कोण आहे यमुनाबाई असं विचारायचंय का तुला? आहे एक यमुनाबाई आणि आहे तिची एक गोष्ट, पण जाऊ दे आता, तू आवरून घे, आपल्याला शाळेत जायचंय ना। कोण आहे यमुनाबाई? सांग तिची गोष्ट। अगं वेदा, यमुनाबाई नाही, यमुनाबाई। आणि गोष्ट नको रे बाबा, ती गोष्ट खूप डेंजर आहे। हा, तिची गोष्ट। प्लीज सांग ना। अगं वेदा, मला माहिती आहे यमुनाबाईची गोष्ट, आणि ती पण खरी खरी, पण आता नाही सांगणार तुला। हा, चल पटकन आवरून घे, आपल्याला शाळेत पण जायचंय ना, आता बस पण येईल। चल चल चल, लवकर, बस येईल आता, ये। अथर्व, या अंबिकाच्या बांगड्या, सून म्हणून अंबिका जेव्हा या घरात आली तेव्हा मंजिरी मॅडमने तिला या बांगड्या दिलेल्या, आज मला दिल्याच, एका सासूच्या नात्याने। पण माहित नाही, खूप त्रास झाला तिचा अंबिका's ब्युटिफुल मेमरीज। आय मिस हर। पण तिच्या आठवणीने वेदाला त्रास होईल म्हणून काहीच बोलत नाही। अंबिकाला खूप आवडायच्या या बांगड्या। पहिल्यांदा जेव्हा या बांगड्या घातलेल्या इतकी खुश होती अंबिका, मला म्हणाली, माया, हे आयुष्यभर जपणार आहे मी। म्हणून अथर्व, माझी आज एक इच्छा आहे, आज या बांगड्या स्वतःच्या हाताने तू माझ्या हातात घाल, परहल्स मी एक्सेप्ट नाही करू शकणार। आय वोंट बी एबल टू एक्सेप्ट देम। माया, तुला या बांगड्या जर आईने दिल्या असतील तर माझी काही हरकत नाही, पण मी तुझ्या हातात या बांगड्या नाही घालू शकत। अथर्व, प्लीज। Maya, please understand.
ह्या बांगड्या माझ्यासाठी अंबिकाची आठवण आहे. तू जरी अंबिकाची प्रत्येक वस्तू या घरातून बाहेर काढून फेकलीस तरी या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, कणात, माझ्या मनात अंबिकाच्या आठवणी कायम राहणार आहेत. त्या कशा बाहेर जाते? आय नो. अंबिकाला विसरणं कठीण आहे, पण अथर्व आपल्या दोघांचं लग्न होणार आहे. या नात्याने तरी तू या बांगड्या मला देऊ शकतोस. ह्या लग्नात मला फारसं इंटरेस्ट नाही. पण हे लग्न वेदासाठी करतोय कारण की तुझं वेदावर प्रेम आहे आणि वेदाला एका आईची गरज आहे. यू नो दॅट. आय नो, आय अंडरस्टँड. तुझं जरी दुसरं लग्न असलं तरी माझं पहिलं आहे ना. आणि प्रत्येक मुलीची लग्नाविषयी काही ना काहीतरी अपेक्षा असते. माझी पण आहे. मलाही वाटतं की माझं लग्न छान थाटामाटात साजरं व्हावं, पण त्याहून जास्त माझी एवढीच अपेक्षा आहे, एवढंच की तुम्हाला आपलं मानावंस. हां, प्लीज अंडरस्टँड. हे लग्न माझ्यासाठी फक्त एक कॉम्प्रोमाइज. ठीक आहे. माझ्या वेदासाठी मी सारं काही सहन करेन. इट्स ओके. बाबा, सॉरी, मी नंतर येतो. नाही बाबा, इट्स ओके. हां, आपण बोलू शकतो. प्लीज या ना. नक्की. हो बाबा, प्लीज या. ते आपलं जर्मनीला जो प्लॅन सुरू होतोय त्याबद्दल बोलायचं होतं विषय. हो बाबा, मी नेक्स्ट वीक जर्मनीला जातोय. नाही, मी तेच तुला सांगायला आलो होतो की तू जर्मनीला नको जाऊस, मी जातोय. तू लग्नाच्या तयारीसाठी इथेच थांब. हवा त्या तयारींसाठी तुम्ही सगळे आहात ना इथे. माझी इथे काही गरज नाही आहे. मी जातो. अथर्व, वेदा अंबिकाच्या दुःखातून बाहेर यावी म्हणून माया खूप मोठा त्याग करते, आणि त्यासाठी तरी तू इथे थांबणं गरजेचं आहे. दादासाहेब, असू देत. त्याची इच्छा तर त्याला जाऊ द्या. मला अथर्ववर आमचं नातं लादायचं नाही. कारण प्रेम लादत नसतात, ते आपसुक होत असतं. इट्स ओके. अथर्व, वी नीड टू टॉक. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.